अमरावती येथे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली असून गुरुवारी भातकुली पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी व्यक्त करण्यात आली। यावेळी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाचे विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुलजी गांधी यांच्यावर सातत्याने अर्वाच्य भाषेवर टीका करणारे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी काल NDTVच्या माध्यमातून जो त्याच्या खासगी वृत्तवाहिनी जो त्यांचा इंटरव्ह्यू घेतला त्याच्यात अर्वाच्य भाषेत राहुलजीवर टीका केली। काँग्रेसने ही टीका आतापर्यंत खपून घेतली, पण आता आम्ही ही टीका खपवणार नाही। आमच्या पक्षाच्या नेत्या सन्माननीय यशोमतीताई ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, भातकुली शहर काँग्रेसचे नेते नरेंद्रसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात आज आम्ही ठाणेदार साहेबांना लेखी तक्रार दिलेली आहे। त्वरित त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना व राहुल गांधीची माफी मागावी इतक्यासाठी आम्ही ह्या पोलीस स्टेशनात ठिय्या आंदोलन केलं आहे। जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत काँग्रेस शांत बसणार नाही। आमचं आंदोलन हे चालूच राहील। सातत्याने आम्ही आंदोलन करत होतो। काल आयुक्त कार्यालयात आंदोलन झालं। आज प्रत्येक तालुका स्टेशनवर आणि स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षाचं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तत्पूर्वी राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी सन्माननीय राहुलजी गांधी यांची माफी मागावी, त्याच्यासाठी आम्ही इथं अडून बसलेलो आहोत। जोपर्यंत ते माफी मागणार नाही तोपर्यंत काँग्रेस कार्यकर्ता शांत बसणार नाही।